आकाश आहे, वाईफ आहे. इथे आपली गाडी पार्क केलेली आहे. बापरे, किती वाटते. माझे साडू त्यांचे आहे. नमस्कार, गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. तुमचे सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आता सकाळचे वाजलेले आहेत 8:30 आणि मी आहे आता मंडणगड तामाणे गावात माझ्या सासरवाडीला. आणि आज प्लॅन आहे तो माझे जे साडू आहेत त्यांचं गाव आहे दापोली आसूद. तर आज आसूदला जायचा प्लॅन आहे बाईकने. तर पूर्ण केळशी मार्गे कोस्टल रूट असणार आहे. तर रस्त्यामध्ये खूप मस्त मस्त असे तुम्हाला व्ह्यू बघायला मिळणार आहे. तर आता सकाळचे 9:15 वाजले आणि आता निघत आहोत दापोलीसाठी आसूद कोस्टल रूटने. तर चला आता घरातनं बाहेर पडत आहोत. आता बाईक काढू आणि मग प्रवासाला सुरुवात. एक कमीत कमी 1.5 तासाची जर्नी आहे, कारण तो कोस्टल रूट आहे आणि घाटाचा सेक्शन आहे पूर्ण. तर तरी 40-45 किलोमीटर असेल. 1.5-2 तास तरी लागतील आपल्याला शूट करत करत जाता आता. तर आपण आता चिंचगड फाट्यावर पोचलेलो आहोत. म्हणजे आता पोचलेलो आहोत ऑलमोस्ट. आणि आता इथून आपल्याला काल आपण गेलेलो सतीश दादाच्या घरी एसवर सतीश सरळ गेलेलो आंबिवली. आता आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे. ब्रिज लागतो, तो ब्रिज क्रॉस करून त्या साईडला केळशी. सरळ गेलं तर आंबिवली. आणि आपण आता घेत आहोत लेफ्ट. हा ब्रिज क्रॉस करत आहोत आता. ऑसम व्ह्यू. आपण ब्रिज क्रॉस केला आणि तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आपल्या कोस्टल रूटला हळूहळू सुरुवात होत आहे. केळशीच्या जवळपास आलेलो आहोत आपण. व्ह्यू बघा. आकाश ते बघ, समुद्र, वॉटर. म्हणून मित्रांनो आपण हा दापोलीचा रूट घेतलेला आहे. नॉर्मल रूटने गेलो असतो तर आपल्याला समुद्राचं दर्शन झालं नसतं कोस्टल रूटचं. म्हणून आपण केळशी मार्गे चाललेलो आहोत, अंजर्ले वगैरे करत.
जेणेकरून आपल्याला कोळीवाडा आणि सगळे स्पॉट दिसते. आपण केळशी मध्ये पोचलेलो आहोत. हे आहे केळशी गाव. केळशी गावातून आपण आता बाहेर पडतो. मस्तच गाव आहे. पण तिकडे एखादी मोठी गाडी आली, एस.टी. वगैरे आली तर दुसऱ्या गाडीला निघताना खूप प्रॉब्लेम आहे. तर तुम्हाला आजूबाजूच्या घरांच्या पार्किंगमध्ये गाडी साईडला करून मग गाडी काढावी. दापोली 34 म्हणजे अजून आपल्याला 1 तास तरी लागतो. आपण अंजर्लेच्या ब्रिजवर आलेलो आहोत. दिसतंय ऑसम. ऑसम व्ह्यू आहे. तर आत्ता आपण दापोलीला जात आहोत आणि अंजर्लेचा बीच दिसतोय आपल्याला. आपण ब्रिजवरती उभे आहोत आणि एकदम ऑसम व्ह्यू आहे. इथे आता बाईक पार्क केलेली आहे. वाईफ आहे, आकाश आहे. एकदम ऑसम व्ह्यू आहे. हा अंजर्लेचा समुद्र किनारा, बीच. हे आकाश आणि वाईफ होते. आपण या साईडने आलो केळशी मार्गे आणि दापोलीला चाललेलो आहोत. ऑसम व्ह्यू तुम्हाला मी शब्दात सांगू नाही शकत. बट हे जर तुम्हाला फील करायचं असेल तर तुम्हाला घरातून बाहेर पडण्याची गरज आहे. तरच तुम्ही ते ॲक्च्युअलमध्ये जे आहे ते फील करू शकता. ऑसम. मित्रांनो, आपला बाईकचा प्रवास वसूल होतोय. कारण ऑसम आपल्याला व्ह्यू दिसत आहेत. कोस्टल रूट, ऑसम कोस्टल रूट लागलेला आहे आपल्याला दापोलीला जाताना. हा 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 वा वा वा, काय हा नजारा आहे बघा मित्रांनो. थांबवलं नाहीये.
तर मित्रांनो इथे बाईक आपण थांबवलेली आहे आणि हे बघा, वाव आकाश, हे बघ इकडे बघ, मागे मस्त समुद्र आहे. एवढं ऑसम व्ह्यू आहे, लोकेशन आहे की बाईक असं वाटतं 5-5 मिनिटाने 2-2 मिनिटाने थांबवावी. निळाशार समुद्र आहे आणि रोडवर बिलकुल गाड्या, कमी गाड्या आहेत एकदम. मस्त आपला प्रवास चालला, मस्त गावातनं आपला प्रवास चालू आहे. आजी बोलणी करतो. बरेच होमस्टे इकडे अवेलेबल आहेत, बरेच हॉटेल्स, होमस्टे अंजर्लेमध्ये. मस्त नारळी पोफळीच्या बागा आहेत. गावातनं रस्ता चालला. दापोली 21 राईटला. आपल्याला एक अजून एक ब्रिज लागलेला आहे. ओटी लागलेली. इकडे बघा व्यू काय मस्त आहे. तर मित्रांनो, आपलं दापोली अजून एक 20 किलोमीटरवर आहे, पण इकडे एक पॉईंट आहे जिकडनं पूर्ण खालचा कोळीवाडा दिसतो आणि पूर्ण समुद्राचा व्ह्यू येतो. तर हा तो पॉईंट आहे. त्यांनी इकडे डेक पण बनवलेला आहे. तर या डेकवरनं तुम्ही पूर्ण परिसराचा व्ह्यू घेऊ शकता. एक हाईटवरनं म्हणजे डोंगरावरनं समुद्राचा पूर्ण व्ह्यू येतो आणि तिकडे आतमध्ये एक समुद्रामध्ये किल्ला पण आहे, तो पण दिसतो आणि खालचं पूर्ण गाव दिसतो कोळीवाडा. चला आता ते तुम्हाला दाखवतो. इथे आपली बाईक पार्क केलेली आहे आणि चला हा तो पॉइंट आहे. इथून पूर्ण शहर दिसतं खालचं आणि पूर्ण समुद्राचा व्ह्यू. ऑसम. बापरे, किती वाटते. हा 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 हा.
आपण जास्त पुढे नाही जाणार, एक सेफ डिस्टन्सवर थांबलेलो आहे. खालती बघा, पूर्ण गाव दिसतंय. किती घर आहेत. तो तिकडे फोर्ट आहे, हा तो पॉइंट आहे आणि समोर आहे अथांग पसरलेला समुद्र. वा, सुसाट वारा सुटलाय. पूर्ण खाली डोंगर आहे आणि पायथ्याशी पूर्ण एवढं मोठं गाव वसलंय. ऑसम. आता इथून निघतोय कारण आकाश पण आता कंटाळलाय बऱ्यापैकी. आपण दापोली आसूच्या जवळ पोहोचत आहोत. हा डोंगर उतरला की आपण दापोलीमध्ये एंटर करणार आणि ऑलमोस्ट आपण तो उतरलेला आहे. राईट बदलात आपण हळदीनगरला जाऊ. ट्रॅफिकले आपलं आसूचं आहे, आपल्याला एक उलट घ्यायचा आहे आणि समोर आहे तो सालुरे बीच. आपण लास्ट स्टेट आहे. आपल्याला make a U-turn, then turn right. Take the next left onto Harnai Balangir, Maharashtra State. हा आहे सालुरे बीच आणि आता आपण चाललोय आसूतला. मस्त मस्त बीच रिसॉर्ट आहे. तर आपण मित्रांनो माझ्या साडूच्या घराच्या जवळ पोचलेलो आहे. तर इथून आपल्याला हा वरती स्लोप चढायचा आहे. म्हणजे आलेलोच आणि हे आहे आसूत बौद्धवाडी. आम्ही पोचलेलो आहोत. इथे आपली बाईक पार्क केली आहे आणि हे आपल्या साडूंचं घर. चला, हे आहे माझ्या साडूंचं गाव, आसूत बौद्धवाडी, तालुका दापोली. मस्त समोर जास्वंदाची झाडाचं झाड आहे, फुलं लागली. हे आहे गाव आणि हे आहे घर. मी माझ्या साडूंच्या घरी पोहोचलेलो घेतलं. हां, माझे साडू आणि त्यांची आई. तर आता वाजलेले आहेत 12, किती नाही हो 1:15 झालेला आहे. तर फायनली आम्ही आसूतला माझ्या गावी आमच्या साडूंच्या गावी पोचलेलो आहे 1:15 वाजता. तर हा पूर्ण प्रवासाचा व्हिडिओ होता. मंडणगड ताम्हाणे ते दापोली आसूत पूर्ण कोस्टल रूट घेतलेला आम्ही. म्हणजे कुठलं ते बंदर आपलं केळशी अंजर्ले त्या रूटने आलो. तर मस्तच प्रवास होता. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्कीच कळवा. आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. टाटा, सी यू, टेक केअर.